केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत। अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत, तर वांद्रे आणि अंधेरीतील गणेश मंडळांना सुद्धा अमित शहा भेट देणार आहेत। वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं स्थापन केलेल्या बाप्पाचं अमित शहा दर्शन घेणार आहेत। तसंच अंधेरी पूर्व येथील श्री मोगरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सुद्धा अमित शहा भेट देणार। प्रतिनिधी धनंजय दळवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भात धनंजय यांच्याशी बोलूया। धनंजय, खरं तर दरवर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात। याही वर्षी ते येत आहेत। त्या पलीकडे जाऊन काही बैठक वगैरे राजकीय होण्याची शक्यता आहे? आपण जर पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये गणेशोत्सवानिमित्त आलेले आहेत। आज ते सर्वात प्रथम 11च्या सुमारास जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जातील आणि तिथे बाप्पाचं दर्शन घेतील। त्यानंतर लालबागच्या राजाला जाणार आहेत आणि त्यानंतर वांद्रे अंधेरी असा हा दौरा आणि त्याचबरोबर काही जे त्यांचे जवळचे आहेत नातेवाईक त्यांच्या घरी सुद्धा जाणार असल्याची माहिती मिळते। गणेशोत्सवानिमित्त हा दौरा असणार आहे, पण याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा आहेत। त्या अनुषंगाने एक बैठक जी आहे ती होऊ शकते अशी माहिती सध्या मिळते। त्यामुळे ते या दौऱ्याला निघायच्या आधी सह्याद्री अतिथीगृहावर जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहतील आणि या अनुषंगाने किंवा काही भाजपचे नेते सुद्धा उपस्थित राहू शकतात आणि या सगळ्या अनुषंगाने एक आगामी निवडणुकीच्या दृष्टीने बैठक सुद्धा पार पडू शकते आणि या बैठकीत नेमकं काय होते ते सुद्धा पाहावं लागेल, कारण की कशा पद्धतीची रणनीती ही आगामी निवडणुकीत ठेवायची आणि कशा पद्धतीने काम हे मुंबईमध्ये करावं या सगळ्या संदर्भातल्या सूचना जे आहेत त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईतल्या या सर्व भाजपच्या नेतेमंडळींना आणि भाजपच्या नेतेमंडळींना देतील। त्यामुळे एकंदरीत त्यांचा आजचा दौरा जो आहे मुंबईच्या दृष्टिकोनातून तो फार अत्यंत महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय। बरं धनंजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।